व्यक्तिमत्वाच्या असते या दोन्ही नवतरुणांचं त्यांचा सन्मान हे दोन्ही व्यक्तिमत्व या ठिकाणी बसलेलं आहे। आपल्याला इतके दिवस वाटायचं की पोलीसच असतात, परंतु समाजामध्ये सुद्धा काही सामाजिक कार्य करण्याचं जी काही स्वप्न घेऊन या ठिकाणी त्यांनी जे काही कार्य सुरू केलं आहे श्री ज्ञानेश्वरजी शिंदे, मला अभिमान वाटेल आदरणीय दशरथजी साहेब आपल्याला सांगायला की माझं गाव अत्यंत शांत आहे, इथे संत लोक आहेत, त्याचबरोबर संत प्रवृत्तीचेही आहे आणि म्हणून आपल्या पोलिसांवर कुठलाही ताण पडणार नाही असं मी या ठिकाणी आपल्याला सर्वांच्या वतीने या ठिकाणी वाटतं। काही गणेश मंडळ अशी आहेत की त्या गणेश मंडळांना पोलीस पुढे चला म्हणतात, परंतु माझ्या गावामध्ये अशी गणेश मंडळं आहेत की पोलिसांना साहेब तुम्ही पुढे चला आम्ही येतोय असं सांगणारे गणेश मंडळ आमच्याकडे। पोलिसांच्या व्यतिरिक्त सुद्धा आम्ही अत्यंत समाधानकारक आणि अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये आम्ही गणेशाचं विसर्जन करतो नाही असं मला इथं सांगावंसं वाटेल की घातल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, म्हणजे विचारांची धार आहे बरं का, आपल्याला तलवारीच्या पातीला धार द्यायची नाही, घातल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला। आणि पाटील सर आपल्याला सांगतोय पुन्हा एकदा की DJ आम्ही लावणार नाही गणेशाच्या विसर्जनात। इथं स्वयंस्फूर्तपणे या ठिकाणी तुम्ही पाहताय 45 गणेश मंडळांची स्थापना झालेली आहे, परंतु 25 गणेश मंडळाचे पदाधिकारी या ठिकाणी येऊन स्वयंस्फूर्तपणे आपल्याला ही ग्वाही देत आहेत, या ठिकाणी हमीपत्र ते देत आहेत आणि या ठिकाणी तुमच्या वतीनं सन्मानही ते स्वीकारतात। येत्या 2 दिवसाच्या कालावधीमध्ये उर्वरित गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचं मत सुद्धा परिवर्तन होईल नाही असं नाही, आणि ज्या भक्तांनी ज्या मंडळांनी जे काही DJ लावून जे काही बुकिंग केलं आहे त्यांना वास्तविक पाहता या गोष्टीचा थोडासा हे वाटेल की आम्ही एवढं मोठं केलं आहे, पहिल्याच वर्षी करतोय, आम्ही DJ लावला आहे, परंतु मित्रांनो आपल्याला विनंती आहे, पुन्हा एकदा हात जोडून विनंती आहे पोलीस प्रशासनाच्या वतीनं आणि गावचा नागरिक म्हणून मी या ठिकाणी आपल्याला हात जोडून विनंती करतोय, आपल्या टोटल मिरवणुकीमध्ये संपूर्ण मिरवणुकीमध्ये कुठल्याही गणेश मंडळाजवळ DJ नसावा एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। तर जे काही इथं मंडळात आलेले सर्व गणेश मंडळातील गणेश भक्त आहेत सर्वजण आले आणि ह्या पाश्चिमात्य संस्कृतीला कशा प्रकारे आपल्याला नायनाट करता येईल त्याचं पहिलं उदाहरण म्हणजे बाप्पा हे अभंग, बाप्पा हे गीतांमध्ये भजनांमध्ये आणि संस्कृतीमध्ये बाप्पांचा वारसा जपलेला आहे। गोंगाट आवाजामध्ये देवाला सुद्धा गोंगाट आवाज आवडत नाही, म्हणून हा आवाज आपण नाहीसा किंवा दूरचा केला पाहिजे, म्हणून संपूर्ण जवळपास 60 ते 70% गणेश मंडळांनी स्वतःला सांगितलं की आम्ही यावेळेस DJ मुक्ती करून टाळ मृदुंग याच्यामध्ये आम्ही आमच्या गणपती बाप्पाला विसर्जन करणार आहोत। मागील 10 वर्षापूर्वी विसर्जन बघितलं तर विसर्जन हे DJ मुक्तच होते आणि विसर्जनाच्या अनुषंगाने आपल्या कुंडलवाडीच्या शेजारी असलेले जेवढे खेडे होते आहेत त्या सर्व खेड्यातील लोकांनी विसर्जन पाहण्यासाठी खास करून येते आणि प्रत्येक गणेश मंडळाच्या समोर जे काही देखावे राहत होते किंवा सांस्कृतिक वारसा घेऊन पुढे जात होते किंवा विविध प्रकारचे भजनी प्रकार होतं, या सगळ्या गोष्टींना पाहण्यासाठी किंवा त्याचा आनंद घेण्यासाठी खेड्यातील लोक येते। पण नंतरच्या काळामध्ये DJ आल्याच्या नंतर आपण सर्वांनी त्या सगळ्या गोष्टी जे आहेत आपण त्या सगळ्या गोष्टींना विसरून DJकडे वळू, पण DJमुळे जे नुकसान आहे ते एकंदरीत तुमच्या सर्वांच्या लक्षात आलेलं आहे। माझं आणि काल आम्ही या शिंदे साहेबांसोबत जेव्हा परीक्षणाच्या निमित्ताने सगळ्या गणेश मंडळांना भेटी दिल्या, भेटी देत असताना काही गणेश मंडळाच्या आरतीच्या वेळा आम्ही तिथं पोहोचलो, आरती गीत झाल्याच्या नंतर त्यांचे प्रसाद घेत असताना त्यांना विचारणा केला असता स्वयंपूर्त त्यांनी सांगितले की आम्ही DJ मुक्त विसर्जन करणार आहोत आणि विसर्जन हे भजनाच्या माध्यमातून आमचं विसर्जन होईल आणि काही ठिकाणी आरती होत असताना त्यांनी म्हणजे ती वाद्यामध्ये सुद्धा त्यांची आरती होताना आम्हाला वाद्यासह आरती होताना आम्हाला दिसलेलं आहे आणि बऱ्याच गणेश मंडळांनी विविध उपक्रम राबवताना सुद्धा दिसलेले आहे। त्या सर्व गणेश मंडळाचं त्यांचं अभिनंदन आहे। गावातील गणेश मंडळाला प्रोत्साहन देण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि त्यांच्या प्रोत्साहनामुळे आमचा सगळ्या गणेश मंडळाचा उत्सव वाढणार आहे, त्याचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो। त्यानंतर ज्या ज्या गणेश मंडळांनी DJ मुक्तीचा फॉर्म भरून दिलेला आहे त्या सगळ्या गणेश मंडळाचं मी अभिनंदन करतो आणि
काही लोकांचं मात्र इथं आल्यानंतर मन परिवर्तन झालं, त्यांचंसुद्धा मी खूप अभिनंदन करतो. आणि जे काही उरलेले गणेश मंडळ आहेत, काही गणेश मंडळासमोर मी वैयक्तिक चर्चा केलेली आहे, परंतु त्यांचे सर्व सदस्य इथं नसल्यामुळे त्यांनी असमर्थता व्यक्त केली की बाबा आम्ही जर निर्णय घेतला तर आमचे बाकीचे सदस्य काय म्हणतील. तर शिंदेसाहेब, मॅक्झिमम गणेश मंडळ तुम्ही ज्या काही नावं सांगितल्या होत्या त्या 2-3 लोकांसोबत 2-3 मंडळासोबत मी वैयक्तिक चर्चा केलेली आहे. आणि माझ्या मते 1-2 दिवसामध्ये जे मॅक्झिमम गणेश मंडळ डीजे मुक्तीचं घोषणा करतील यात मला नक्कीच खात्री आहे. निर्णय घेतलेला आहे त्यांनी ते कॅन्सल करावं आणि या स्पर्धेमध्ये सर्वांनी उत्साहानं भाग घेऊन पहिला, दुसरा, तिसरा येण्याचा प्रयत्न करावा. आपण पहिला, दुसरा, तिसरा येण्याचा ज्या ठिकाणी व्यासपीठ मिळते, एकत्र येतात, चर्चा होती, तिथं चर्चा म्हणजे एकत्र येऊन चर्चा सुटते, प्रश्न सुटतात. आता सगळीकडे आपल्या महाराष्ट्रात काय, भारतात काय, कुठेही जगात आपली एवढी मोठी स्त्रीची पूजन चालू आहे. आपण गणपतीचे उत्साह साजरा करतो. आमचा गणपती हे विद्येची देवता आहे. आमचे गणपती हे कलेची देवता आहे. त्याची आराधना, त्याची पूजा अर्चा, त्याचा उत्सव साजरा केलाच पाहिजे. आपला पारंपरिक उत्सव आहे हा. हिंदू धर्माचा सगळ्यात मोठा उत्सव आहे. आम्ही चांगल्या पद्धतीने साजरा करायचा आहे. चांगल्या पद्धतीने साजरा करताना हे आमच्या सुसंस्कृत साजरा केला पाहिजे. त्याला विदेशी उपाय काय, त्याला विदेशी गारबोट लागता कामा नये. आमच्या पूर्वजांनी कधीही गणपती पुढं नाचावं या असं कुठेही सांगितलं नाही. आम्ही पंढरपूरच्या वारीत कधीही दारू पिऊन त्याला अलाउड करत नाही. कुणीही वारकरी दारू पिण्याला येणार नाही. करायचं तर पुण्य करायचं आहे, पाप कशाला करायचं. तर करूच नका ना गणपती उत्सव, कशाला करता, घरी बसा ना. कशाला वर्गणी करायची, गणपती उत्सव करायचा आणि दारू पिऊन घेणार करायचा. ते करायला पाहिजे का आपण, ते आपल्याला कळलं पाहिजे. ते कळतं ज्या गावात चांगली लोक प्रतिष्ठित विद्यमान आहेत तिथंच असं मिळतं. आता नाही कुठं साहेब आपल्या गावासाठी कुणी एकत्र येत नाही. जिथं चांगली लोक आहेत तिथंच थोडं काय तर संस्कार आहे. तर सध्या सुद्धा खूप लोक होत चालेल, कुणी कुणाला विचारलं नाही. आता सध्या बाप पोराला मारतं का पोरगा बापाला मारतं कळलं नाही. कुणी कुणाला विचारलं येतं. संस्काराची गरज आहे, खरे संस्काराची गरज आहे. आणि हे संस्कार कुठून घडतात तर असे सार्वजनिक कार्यक्रमातून घडले पाहिजे. आपल्या गावातून घरातून घडले पाहिजे, सार्वजनिक कार्यक्रमातून घडले पाहिजे. मला गेल्या वेळेला मी आलो साहेब, तुम्ही पुस्तक दिलं, भेट कुठलं दिलं, मनवे विश्वास नांगरे पाटलाचं पुस्तक दिलं. मी घरी जाऊन आपलं वाचायला लागलो. त्यांचं थोडं पुस्तक वाचल्यानंतर त्याला एक कथ बरोबर होतं. ते म्हणजे माझ्या गावात मी 7वीला असताना गणपती मंडळ होतं, त्यात मी पहिल्यांदा भाषण केलं. तिथं भाषण करायला शिकलो मी. हे संस्काराचा परिणाम, ते असे संस्कार झाले पाहिजे. मी पुढं तर गणपती मंडळात आलो, तिथं सहभाग घेतल्यामुळे माझ्या जीवनाचा उद्धार झाला, माझ्या जीवनात परिणाम झाला, मला फरक पडला. अजून एका ठिकाणी मी गेल्यानंतर असं गणपती मंडळात एकाने भाषण केलं. आमच्यावर गणपती मंडळ असायचे, तिथे एक साहेब आला, त्यानं भाषण केलं. काय केलं, मी MPSC UPSC कसा पास झालो, त्याच्या विचारामुळे मी पुढं म्हणजे मी MPSC परीक्षा देऊन व्यवसाय झालो. हे संस्कार आहेत, म्हणजे असे संस्कार करा. काय गणपती पुढं मग तुम्ही आपण विद्येची देवता आहे, कलेची देवता आहे. ते प्रत्येक नृत्य बी करू शकतो, काय काय आपण तमाशाही करू शकतो. तमाशा करायचा का प्रत्येक नृत्य करायचं हे आपल्या हातात आहे ना. प्रत्येक नृत्य करायचं तसं आपण इथं DJ वाजवायचा का सांस्कृतिक करा हे आपल्या हातात आहे ना. कशाला DJ पाहिजे. DJ हे आफ्रिका देशातल्या देशात काय असतं, DJ लावायचा तिथे सगळे दारू घेतात, बायका घेतात, पुरुष घेतात, मिळून नाचतात. हे त्यांची संस्कृती आहे. आपल्याकडे ती संस्कृती नाही ना. DJ पुढे दारू घेऊन नाचत ही आपली संस्कृती नाही. आपल्याकडे आपले सगळे आणि त्यात आपल्या महिला असतील, सगळे सगळ्यांनी आलं पाहिजे, सगळं बघितलं पाहिजे. तेवढीच आपली वेळ पुन्हा म्हणजे चांगलं स्तर कुठंच नाही. सगळ्यांनी एकत्र एक गावात एक चांगलं आहे, एकत्र आलं पाहिजे. महिलांनी पुरुषांनी सगळे एकत्र आलं पाहिजे. हे मी म्हणतो शिंदे साहेबांनी खूप कष्ट घेतले. त्या ठिकाणी शिंदे साहेबांनी खूप कष्ट घेतले, तुमच्या मागे लागून करतात. त्या ठिकाणी दुसरा अधिकारी म्हणतात चला तुम्ही गणपतीमध्ये बसवून दुसऱ्या दिवशी गुन्हे दाखल करा, असं वाट त्यांना गुन्हे दाखल करा. आता हे काय बदली होऊन जाते, पुढच्या वर्षी 2 वर्षांनी बदली झाली, तुम्ही कोर्टात तुम्ही झेलपाट घालणार आहे. 8, 10, 15 वर्षे केसेस चालतात. महिन्याला तारीख, त्या तारखेला पुढची तारीख तुमच्या सांस्कृतिक घरचे कार्यक्रम लग्न सगळे बंद राहायचं, ते कोर्टात जाऊन बसायचं. दिवसभर जाताचे पाणी खेळायचं, कोर्टात जाऊन बसायचं. हे तुमची तारीख, ही शिक्षा. आम्ही काय नाही, तुम्ही आले की तारीख आता 7 वर्षाच्या आत शिक्षेला अटक करत नाही. म्हणून आम्ही काय करतो, आमचं गोडवरून तुमचं 6-1 नोटीस देतो, सोडून देतो.
तुमचा खरा त्रास होतो कोर्टात. ज्यावेळेस तारखा असतील तिथून त्रास. आता काहीच वाटत नाही, पोलिसांनी काहीच केलं नाही. पोलिसांनी मला काहीच त्रास दिला नाही. अरे बाबा काय त्रास झाला, आमचा कायदा तसा आहे, त्रास होणार आहे तुला, बोलून थांब जरा, होणार त्रास, त्याचा परिणाम पुढं होणार, तुझ्या व्हेरिफिकेशनमध्ये होणार, तुला आता नोकरी लागणार नाही, तुला पुढं धंदा आता नवीन याच्याप्रमाणे काही झालं तर व्हेरिफिकेशन लागते. माझ्या प्रायव्हेट कंपनीत सुद्धा व्हेरिफिकेशन लागतं, तिथं सुद्धा तुला मिळणार नाही. त्याच्या पुढं गव्हर्नमेंटचे जेवढे सबसिडी असेल त्याला सुद्धा व्हेरिफिकेशन इथून पुढं लागणार आहे. प्रत्येक गोष्टीत व्हेरिफिकेशन लागते. त्यासाठी कशाला भांडण दंगा बाबा काय करायचं नाही, करा ना. भांडण करून कोणालाच काय मिळत नाही, घरी बसून सर्व काय मिळते. मला एवढे वाटत असं काय चालत नाही. काल दाखवायला मी 2 DGवर कारवाई केलेली, एक मॉडिफाईड कॅम्प वाढला आहे, त्याने काय केलं कळत ती सगळी मॉडिफाईड केली. त्याला ॲक्च्युली RTOची परमिशन लागते, त्या RTOची परमिशन नाही. आम्ही निवडून लावलं आहे काल, आले 2-3 पुढारी साहेब सोडा, त्या आमच्या हातात नाही, RTOची आणा परमिशन. RTO काय परमिशन देत नाही, ते सोडून जाय तयार जागेला बसतील, पण ती काय सुटणार नाही. RTOच्या परमिशनशिवाय कुठल्याही गाडीला मॉडिफाईड करता येत नाही. हे DGवाले काहीही करते तुझं, त्याला परमिशन देत नाही. परत अशी कुठं सगळ्याच गाड्या मागे दररोज पोलीस लागत नाही, कधी तर अडकते की सारखं बी लोक वाटतं की इतके दिवस फिरला त्याला काय चालणार, याला काय चालणार. जय जवान गणेश मंडळ. पाटील